आणि जवळपास 10 जुलैपर्यंत म्हणजे 10 जुलैपर्यंत चांगला असा सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज देखील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे काय होणार आहे म्हणजे हे पाऊस काय होणार दररोज. आज सकाळी वेगळ्या भागात, दुपारी वेगळ्या भागात, रात्रीच्याला वेगळ्या भागात असं करत करत सगळीकडे हे पाऊस जाणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांना घाबरू नका, यावर्षी पेरणी होणार म्हणजे होणार. तुम्हाला एक म्हटलं होतं ना, 1 जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक टप्पा राहील, जुलैचा पहिला टप्पा एक राहील आणि जुलैच्या 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक टप्पा राहील. पण सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तुम्हाला एक आता एक सगळ्यात महत्वाचं, हे जे 15-20 दिवस जे पाऊस लांबला होता, 10 दिवस लांबला होता, त्याचं खरं कारण सांगतो. काय झालं, हे जे म्हणत होते ना एल निनो वगैरे काही नसतं, तुम्हाला सांगू इच्छितो. पाऊस सुरू झाला, महाराष्ट्रात मान्सून आल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं हे कारण आहे बघा. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात मान्सून आला, जर मान्सून मुंबईला आला आणि त्याच्यानंतर कोकणात दाखल झाला, जर एखादं चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये तयार झालं भुवनेश्वर जवळ आणि त्या चक्रीवादळाची दिशा जर कलकत्त्याकडे गेली, तर त्यावेळेस काय होतं, इकडले जे सगळं बाष्प म्हणजे सगळ्यात सोपं सांगतो ते आभाळ आहे, ते सगळं तिकडे खेचलं जातं. त्याच्यामुळे कम्प्लीट महाराष्ट्रामध्ये असं 10 ते 12 दिवस सारखं वारं वाहतं आणि पाऊस कुठत पडत नाही. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि यावेळेस देखील तेच झालं होतं. एक काय झालं होतं, एक लो प्रेशर झालं होतं, थोडं कमी म्हणजे चक्रीवादळ लहान झालं होतं, ते गेलं कलकत्त्याकडं. तिकडे गेल्याच्या नंतर त्यामुळे आपल्या इकडला पाऊस सगळं बाष्प खेचला गेलं, मान्सून आलेला होता ते त्यानं ओढून घेतला. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. हे मला पहिल्यांदाच सांगायचं होतं, पण हे काय होतं, मला सगळ्यांचे विचार ऐकायचे होते म्हणून मी हे सगळं नंतर सांगत आहे. आणि भविष्यामध्ये आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो, आणखीन एक गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो. जर पुढच्या वर्षी जरी 2027ला जर पाऊस मान्सून आला, जर मान्सून आल्याच्या नंतर मुंबईला समजा कोकणात दाखल झाला आणि कोकणात दाखल झाल्याच्या नंतर जर अरबी समुद्रात एखादं चक्रीवादळ तयार झालं आणि त्याची दिशा जर दुबईकडे गेली, तर काय होतं, हे सगळं बाष्प ओढून घेऊन जातं. आणि जोपर्यंत ते चक्रीवादळ स्थिर होत नाही, तिकडे जाऊन पाऊस पडल्याच्या नंतर स्थिर झाल्याच्या नंतर तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये असंच वारं चालू राहतं आणि हे बाष्प ओढून घेतं. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. एल निनो वगैरे काही नसतं. तुम्हाला एक सांगू इच्छितो, एल निनो जणू काय आपल्या भारतीय मान्सूनचा सूत्रधार असं समजतात. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये आपल्या भारताला 2 समुद्र आहे, एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडीचा समुद्र. जरी अरबी समुद्रातून पाऊस नाही आला तर शेतकऱ्याला तुम्हाला एक सगळ्यात सोपं एक सांगू इच्छितो, जर जून मध्ये पाऊस नाही आला, जून कोरडा गेला, ऑगस्ट कोरडा गेला, पेरण्यात झालं नाही, ऑगस्ट कोरडा गेला, पेरण्यात झालं नाही, मग तुम्ही काय करा, 20 सप्टेंबर एक कॅलेंडर मध्ये तारीख अशी गोल करून ठेवा. 20 सप्टेंबरला दरवर्षी मला जसं कळतंय तसं बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतंय आणि ते तिथून मद्रासला येतंय, मद्रासून तेलंगणात येतंय, तेलंगणातून मराठवाड्यात येतंय, मराठवाड्यातून इकडे आयल्यानगर करून इकडं काय होतंय नंदुरबार उत्तर महाराष्ट्राकडे जातंय आणि सगळ्याला 20 सप्टेंबर नंतर पाऊस पडतो. म्हणून ही गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायची.